नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या नवीन यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये. आणि आजचा आपला दिवस आहे डे 28 है ना. हम्म. डे 28 आणि आय एम सो हॅपी की मी आज 28 दिवसांपर्यंत रोज एक 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 व्हिडिओ करू शकले. आणि ही व्यक्ती अं, खूप जास्त बिझी आहे कशामध्ये, तर सायकलवरती कवर टाकायला चालला. आता आम्ही एक नवीन सायकल घेतली त्यामुळे इतकंच त्याचं कौतुक चाललंय की काय बोलायलाच कौतुक नाही का त्या सायकलच्या मॅन्युअल मध्ये लिहिलेलं आहे की डायरेक्ट सनलाइट मध्ये पार्क करू नका, नाही. फेड होईल कलर. म्हणून मी जर होताच आपल्याकडे कवर तर टाकून दिला. तर आमच्याकडे हा आमच्या मोटरसायकलचा कव्हर होता, आम्ही तो सायकलवर टाकला आणि त्याची एक्स्ट्रीम काळजी घ्यायची चालली. म्हणजे मोटरसायकल तिथं माझी गाडी पडलेली असते तशीच, त्याला पुसत नाही, त्याला हात लावत नाही, काय नाही. आणि सायकलला रोज सकाळी पुसायला होतं. अजून एक एक्साइटिंग गोष्ट, आमच्या घराच्या शेजारी दुकान आहे, ठीक आहे, इतकं जवळ आहे की 2 मिनिटात चालत जाऊ शकता. आणि तू कशावरती जातो तिकडं जेवण आणायला? जवळ आहे का लांब आहे? किती लांब? अर्धा किलोमीटर तरी असेल. अजिबात पण, सायकल जातो त्यामुळे. अजिबात पण नाही. अर्धा किलोमीटर तर नाहीच. हिरव्याकडे बघ, हा, हिरव्याकडे बघ. अर्धा किलोमीटर आहे तर नाहीच नाही. 200 ते 300 मीटर लय 400 मीटर तरी असेलच. लांब आहे तसं. दुपारचं जावं लागतं एकटा. त्यासाठी हे व्यक्ती सायकलवरती जाते. ठीक आहे, असो, आनंद आहे सायकलीचा, असाच एन्जॉय करत राहा. आमचा प्लॅन आहे की अजून एक सायकल घ्यायची. वर्षाला म्हणजे दोघं आम्ही सायकलिंग करू. चला, तर मग आता मी जाते ऑफिसला, धनराज जातोय सायकलची त्याची काळजी घेऊन वरती. आता आपण भेटूयात पुढच्या. मला आवरायचं अजून, मी पाऊस दिसतोय जरा. आहेस म्हणल्यावर जराच दिसणार. नाही, जास्त दिसतोय. जैसा होगा वैसा ही दिखेगा. चालेल. चला चला, जाते आता ऑफिसला. आता आम्ही निघालोय गाईच ऑफिसला. तुम्ही आता असं म्हणताल की नाही हेल्मेट का नाही घातलं, तर इथं माझ्या इथं घरा शेजारी एक मंदिर आहे. मी जाता जाता त्या मंदिराच्या पाया पडणार, देवाचं दर्शन घेणार आणि मग हेल्मेट घालून माझे मी निघणार ऑफिसला. तर guys, मी आता आले घरी. शिफ्ट थांबतो, मीटिंग आली. काय चाललंय, ह्याचं काम चाललंय. मी घरी आले आणि सकाळपासून मी काही व्हिडिओ शूट केला नाही. मी म्हटलं काहीतरी कॉन्टेंट शोधायला पाहिजे, त्यामुळे माझ्याकडे एक कॉन्टेंट आहे, जिता जागता. मीटिंग चालू झाली यार, माझ्या कॉन्टेंटची पण मीटिंग चालू झाली. आता माझा कॉन्टेंटचाच कॉन्टेंट चालू झाला. आता काय होणार धनराज? नंतर महत्वाची मीटिंग आहे यार, ह्याची महत्वाची मीटिंग होईपर्यंत परत मला स्वयंपाक करायचा, मला आवरायचंय. हा धनराज, हो. काय म्हणते, बोल बोल, ऐकतोय मी, ऐकतोय, बोल ना. मग काय यार, मी काय व्हिडिओ शूट करू, तू नुसता एकटा ऐकणार आणि मी काय बडबड. मग तर मी तर कुठं पण काय पण बडबड करू शकते. बोल ना. सांग ना मला, तुला माझ्यातलं काय आवडतं सांग. तुला छान आहेस. आणि धनराज प्लीज, तू लय छान आहेस, मला तो खूप आवडते. तू लय लय छान आहेस, लय लय आवडते. खरंच सोडून चांगली आहेस तू. प्लीज धनराज, खरंच प्लीज खूप प्लीज छान प्लीज आहेस तू. प्लीज प्लीज, हे सोडून तू नाही. सुंदर आहेस. सुंदर तर मी आहेच, अजून बडबडी आहेस. बडबडी पण मी आहेच, ते नाही मला. बोलकी आहेस. हा, बोलकी आहेस. तुला नाही बरं नसेल बनवायचं. समजूतदार आहेस तू, समजूतदार. असं मी एका समजून घेणार वाक्यात ना तुम्हाला की आता माझी मीटिंग चालू आहे. धनराज, एका वाक्यात मला एका वाक्यात उत्तरे नको आहेत. मग संदर्भाचं स्पष्टीकरण सुंदर हवं असं जरा. स्पष्टीकरण पाहिजे. का कारण द्या. काही वाक्य, आता तू बोलला ना समजूतदार, हा, वाक्यात उपयोग करा. वाक्यात उपयोग नाही मला, त्या ह्याचा काय काय बोलतात त्याला, त्याचा अर्थ सांगून त्याचा नाही एक ग, पूर्ण ह्याला एक्सपिरियन्स मध्ये उपयोग. संदर्भाचं स्पष्टीकरण चांगलं वाटेल. बरं ठीक आहे, संदर्भासह स्पष्टीकरण सांग. तर तू समजूतदार का आहेस? काढे महत्वाचे असेल तर कर मीटिंग, आपण नंतर व्हिडिओ करू. नाहीतर लोक मला म्हणतील की असा असा ताप देते, नवऱ्याला त्रास देते. माझं काहीच ताप त्रास नाही, मी ह्याला तुमच्या समोर विचारते. धनराज चालेल तुला मी आता बोललं तर व्हिडिओ केला तर, किंवा मग मी नंतर व्हिडिओ करेल, चालेल? हे बघा, अजितदादांचे झाले. हो, आज अजितदादांचे डेथ झाले. त्यांच्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली. खूप वाईट वाटलं, सकाळीच आम्हाला समजलं. पण खरंच बरं का, महाराष्ट्रातलं एकदम मोठं नेतृत्व होतं है ना. खरंच. आणि तुम्हाला सांगू, पर्सनली माझं शिक्षण बारामतीमध्ये झालंय. म्हणजे मी 6 वर्ष बारामती होते. 11वी 12वी आणि माझं B.Pharm पण बारामतीमध्ये झालंय. तर मी त्यांना खूप जवळून पाहिलंय. म्हणजे आमच्या कॉलेजचं जे ऑडिटोरियम होतं, तर तिकडं सारखं यायचे, सारखे त्यांचे इव्हेंट. असं एकदम प्रतिभाशाली वगैरे व्यक्तिमत्व होतं. ते असे छान होते अजितदादा. त्यांना दादा दादा दादा, बारामतीमध्ये दादा म्हणजे अजितदादा. पण खरंच किती आहे ना, म्हणजे लाईफ किती अनएक्सपेक्टेड आहे ना हा ना. धनराज. म्हणजे आज एवढा मोठा माणूस, एवढा मोठा माणूस, त्याची सिक्युरिटी गार्ड, ते हेल्थ त्यांचं. कॉन्शियस पण होते बरं का. हो. शरीराची काळजी घ्यायची, म्हणजे असं नाही की नाही का.
असणार यार मोठे, म्हणजे ते उगच नाहीत मोठे होत अशी लोक. अशा लोकांकडे खूप साऱ्या गोष्टी चांगल्या आहेत. ते लोक वाचन करतात, ते लोकांचं सगळं छान असतं. पण किती अनएक्सपेक्टेड ना, म्हणजे आज सकाळी ते बारामतीमध्ये, आणि त्यांचे कर्म, त्यांनी बारामतीमध्ये इतके चेंजेस केलेत ना, म्हणजे मी माझ्या डोळ्यांनी 5-6 वर्ष खूप चांगले चेंजेस बघितल्यात बारामतीमध्ये. एसटी स्टँड जर बघितलं, बारामती तर बघितलंय कसं झालंय. बापरे, जबरदस्त स्टेशन झालंय बारामतीचं. खूप आणि छान. बारामती कॉलेज, किती कॉलेज नवीन आलायत, किती MBBSचं कॉलेज होतं. शिक्षण पण बारामती हो. साईडला त्यांनीच आणलं मेन. जबर. VP कॉलेज, TC कॉलेज, शारदानगर, ॲग्रीचं कॉलेज. मला वाटतं मेडिकल कॉलेजचा पण प्लॅन चालू होता काहीतरी, असं झाली ऐकलं होतं मी. बिल्डिंग तयार झाली. पण मला पण इतकं 100% माहित नाही. तुम्हाला माहित असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तर तू धनराजची पण आता मीटिंग आहे. अजितदादांना आपण सगळे श्रद्धांजली वाहून आजचा व्हिडिओ एंड करूयात. जर आतापर्यंत, आजचा माझा आहे कितवा दिवस, 29वा 28वा 28 डे 28 ऑफ 90 डेज चॅलेंज. आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. चांगली मुलगी आहे, समजूतदार आहे आणि हुशार पण आहे, त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा. आणि आमची सिरीज बघा पूर्ण वर्षाची. येस, आम्ही एक प्लेलिस्ट ॲड केली. 21 डेजची एक सिरीज आहे आणि 90 डेजची एक सिरीज आहे. पूर्ण 90 दिवस बघा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि अजितदादांसाठी 2 शब्द कमेंटमध्ये लिहा. खरंच. चला भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये.